वाटेनं जाताना डबराचं कोण आला, दोघं जण धडा गेले. हे गाडीने पाक मुख घेऊन त्यांचं पाक सगळे चवाळा बिवाळा पाक फुटलं. दोघांनी मिटवायचं का नाही? हा, त्या दोघांनी मिटवायला दोघे जण आले. ते मिटवायला पण पिटवून तिची मला केसेस झाला एकमेकांच्यावरती. पोलीस बिलीस आले, सगळ्या झुमडी सगळी बोंबा बोंब झाली. दाडवान फुटली. काय जुबा केसरी काय केशर में हे दम, लाल भडे रक्ता बंबा झालं तोंड. काय नाही त्याच्या आईला. माझं काय म्हणणं आहे, झाली मग एखाद्या ठोकारली वगैरे आपली चूक नसली तरी बाबा हसायचे. चूक असली तर म्हणा दादा सॉरी माफ करा, चूक झाली माझी, आय एम एक्स्ट्रीमली सॉरी असं म्हणालं तरी चालते. मराठी माणूस असला दादा पाया पडतो, माझं काम होतं असं म्हणलं तर चालते की. उठलं हमरी तुमरी होत. काय गरज नाही किशी पिशीनं कधी बाहेर पडा. त्याच्या आईला कमीपणा घेतला की सगळे चांगले होते बघा. त्याच्या आईला बोंबा बोंब. तू मला येऊन का ठोकलेस? अब त्याच्या काय सपनात होते वय, सगळा वरनं खेळ चालू असते. कोण कोणाला ठोकणार उडी होणार, आपण काळजी घ्यायची. हेमलेट घाला पहिल्यांदा. त्याच्यामुळे तर लय माणसं वाचतात सोडा. आणि हेमलेट घातल्यावर कानात लय वार करते, त्यामुळे गाड्या हळू चालवा तेवढ्या. बाकी काय विषय नाही.